आमचे काका साडले पक्का लागला नाही. तर याचं पण चॅनल आहे, चॅनलचं नाव सांग. हा मग आमचा दुसरा डुकाटीवाला मागं फिर. मित्रांनो आता आपण हार्बर 5 चालवणार आहे. मंडळी कसं काय तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. आज आपण पुन्हा एकदा चालू आहे संडे राईडला. तर आज चाललो आहे तर आपण एक दुसऱ्या लोकेशनला आपण जाणार आहे. तिथे तुम्हाला बघायला भेटेल, म्हणजे नाही का आपल्यासोबत एक 2-3 रायडर अजून जॉईन होतील. त्यामुळे आपण जाणार एक जागा फिरायला. तुम्हाला सांगतो ती कुठली जागा नाही. बघा स्मितेशचा हेल्मेट पण स्मितेश तिकडे गेला आहे, बस स्टॉपला थांबला आणि बघा माझा हेल्मेट बस वगैरे. तर तो बोलतो माझ्या आता माझे हेल्मेट बॅग वगैरे घेऊन येतो. बॅग तर घातली मी, बॅग तर घातली आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. जाऊया आता त्याला घेऊ आणि मला लाईव्ह दाखवतो मोठं ब्लॉग येतो तर. चला मित्रांनो आता निघतो आपण इथून. मंडळी आज खूप लेट झालाय. स्मितेश इथं थांबलाय. जाऊया पहिले स्मितेशला घेऊ फर्स्ट टाइमवरचा आणि मग जाऊया. भाई काय गाड्यांचे आवाज येतात. ते मी येत होतो ना, खरंच खूप घाण, म्हणजे खूप बेकारवाले आवाज येतात गाड्यांचे. एवढं भारी वाटतं ना कानाला. पण काय करतात, खूप लेट झालंय बघा. भाई साहेब डायरेक्ट चिप्पा वाले आवाज येतात डायरेक्ट. तुम्हाला दाखवतो डायरेक्ट सेटअप. त्याला मंडळी बघा स्मितेश आला आता निघतात त्याला बसून. चल पटकेन. रे लय टाइमपास आहे. मित्रांनो स्मितेशला घेऊन निघालो आपण आणि सनसेट बघा भारी वाटतं ना. हा अरे हा ते सॉरी चुकी झाली, टॉचला मी सनराईज झाली. स्मितेश सांगितलं सनराईज होतो, आपण सनसेट बोललो. ठीक आहे, एवढं काय आहे तुझं झापडा बोललो तुझ्या. तर बघा सनराईज होतो. ठीक आहे निघूया आता. निघालोय, खूप टाइम झाला एक तर आधीच. मित्रांनो आपण घाटात पोहोचलो आता आणि आपल्यासमोर आहे ना बघा एक रायडर आहे आणि अजून दोघं तिघं पुढं गेलेत. तिथं आपल्यासोबत नाही, आपण जसे जॉईन झालोय राईडला, म्हणजे जस्ट चाललोय जोपर्यंत आपण पण चाललोय. तर भाई काय टॉप बॉक्स वगैरे लावून चाललोय बघा. सुपर बाईक टेनर. इथलं इथं टेनर वगैरे कसे थांबलेत. अजून एक सीबीआर वाला आलाय. कोणतरी सीबीआर वाला स्विदेशचे शूट घेतोय. बघा सीबीआर कसली आहे रे. कहा कहा जाने का सोचे तेरी कहा. आज ना आपण असं वाटतं मला की आपण फुल ना हे केलंय. गाडी बघ पाठी. कशी गाडी चालवत भाई. पाठी पण आरशे कशाला दिलेत, आरशात पण बघा. बिना आरशात बघून गाडी चालवतात ना, पुन्हा असा सीन येतो. 1250 GS बघा, काही बल्की गाडी आहे रे यार. 1250 GS आहे ना, मला काय माहित काल पण लय आवडते. लपडा गेला ऑडीवाल्याने, लपडा गेला ऑडीवाल्याने, लपडा गेला लपडा. सनराईज बघा, सनराईज संध्याकाळला आपल्याला करण दादा भेटला होता. खूप मजा आली त्यासोबत. खूप हंबल, खूप चांगला आहे. मला तर त्यासोबत एकदम भारी वाटलं बोलून वगैरे. आज येतोय का नाही काय माहित, कारण की ते माहिती आहे ना भाई.
हे बोलत आहे, पण ते जरा मोठे राईड करतात. आपले सारखे छोटे मोठे आपल्याला कामामध्ये बघून काका असेल तर बघा लागल. पहिला काय लाईनअप केला, काय लाईनअप केला भाई, चुम्मेश्वर डायरेक्ट. सीबीआर वाला, सीबीआर सीबीआर भाई, काय सीबीआर वाटते. चिपळी मित्रांनो आपण इथं थांबला आणि हे बघा सुपर बाईक्स वगैरे सगळ्या येत तिथंच. हे कसं गेलं तो, खूप जण थांबले इथं. बघूया आता, थांबतो इथंच. काय गेला रे, काय गेला, काय गेला रे. तर मित्रांनो आता आपण CBR 650चा एक्झॉस्ट दाखवलं तुम्हाला, मला कसं वाटतं ते. कसं वाटलं एक्झॉस्ट CBR 650 एकदम भारी चुम्मेश्वर वाटलं ना. असं अजून तुम्हाला खूप बघायला भेटेल. तर लास्टच्या ब्लॉगमध्ये थांबा, खूप असं काय काय बघायला भेटेल. आता आपण घेणारे G900चा एक्झॉस्ट नोट दाखवतो तुम्हाला. हे एक लाख तर मित्रांनो आता आपण इथून ना तुम्हाला बोललो जसं की आपण इथं थांबणार नाहीत, दोघं तिघं पुढं गेलेत. तर इथून आपण आता जाऊया पवना लेकला. चला इथून निघतो आता आपण, इथून चाललोय पवना लेकला ना रे. दादा आता आपल्या प्रो रायडर आहे, प्रो रायडर आहे ना. आता अजून दोघं तिघं पुढे गेलेत, जाऊया कोण कोण आहेत दाखवतो तुम्हाला. तो G9 वाला दादा आपल्या ओळखीचा आहे, तो पण चाललाय, पण तो दुसरी जरा काम आहे म्हणून तो बाहेर झालाय. तो पाहुण्याला येत नाहीये, आपण पाहुण्याला जाऊया, बघूया तो G9 वाला दादा काय बोलतोय. चला चला आता निघूया इथून जरा फटाफट मध्ये. मित्रांनो लाईन बघा, सिक्सर भाई, काय सिक्सर, पिवली काय रॅपट होती सिक्सर रे. बघा भाई काय, कुठून मित्रांनो बघूया आता कुठून टाकायला लागते गाडी. भाई काय सिक्सर होते रे, ना सिक्सर होते डायरेक्टला. हा तुझे मित्र होते का, ठीक आहे, का माहिती. तर मित्रांनो तेव्हा दादा की आपल्यासोबत जॉईन झालाय, म्हणजे त्यांनीच आपल्याला प्लॅन फिक्स केला की की जाय पावनाला जायचे म्हणून. आपण पावनाला जाणार इथून, काय बोलता मित्रांनो. आपण आता बघा डॅम पाशी पोहोचलोय आणि दादा भाऊ काय बोलतोय. एंटर वाला ना, कुठला मित्रांनो. आता आपण डॅम पाशी आहे आणि ते अजून दोघं जण आहेत ना, त्यांची वाट बघतोय. ते पुढे गेले का पाठी गेले ते माहित नाही, म्हणून बघूया आता. अजून दोघं आहेत. दादाचं ग्राफिक कसं वाटतं ते बघा, कसला भारी वाटतं ना, डुअल टोन कलर. शाईन मारतोय ना तो, दिसतोय. हा का, लय भारी वाटतंय. हा. बघा एक एंटर आला, आलाय.
अजून एक जण आहे तो बघू कुठे आहे. दाखवतो तुम्हाला अजून एक जण. आमचे काका सांडले पक्का लागला नाही. गाडीचे फुटरेस हे पण नवीन टाकायला लागला आता. हे बघा माझा पण तुटला आहे. हे बघा माझा पण तसा तुटला आहे तरी मी तशीच चालवतो गाडी. दादा सांडला दादा. तर मित्रांनो आता आपल्यासोबत झालेत रायडर जाईन तर आता आपण नॉनस्टॉप जाऊया डायरेक्ट पाहुणा लेकला. तुम्हाला दाखवतो कसं काय होणार ते. म्हणजे त्यात दादा आमचा सांडलाय थांबला होता आमच्या अडीत आणि पाय स्लिप झाला आणि चिपिली चिप्पा झाला डायरेक्ट जिकल बा. हे बघा हा वेबसाईट वाला. बघूया अजून तर जास्त लांब नाहीये. बघूया. तर मित्रांनो एकदम प्रॉपर आहे का सगळं. तुझ्या नानाची टांग. तर मित्रांनो पूर्ण प्रॉपर सगळे लाईनीत चाललेत. हे बघा एक एक जण टाकतोय गाडी दिसते का नाही बघून. प्रॉपर बघा लागतं सगळं गाडी आहे का नाही भाई. आता चिपरे जिप्पा व्हायचा आपला चिपरे जिप्पा. मित्रांनो व्ह्यू आणि इथून आता आपल्या वरचे जायचे. आले सगळे पाठोपाठ आहेत सगळे पाठोपाठ आहेत पण लाईन तोडत नाहीये. तुम्हाला तर हा हे माहिती आहे सर रस्ता. आपण पाहुणा लेक तुम्हाला दाखवला जाईल पहिला पण आपण आलोय तर काय एवढा सीन नाही आहे. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट काय मेन मेन असेल तेच दाखवणार आहे. जास्त काय खिचणार नाही ब्लॉग. जे होईल कॉमेडी काय असेल ते दाखवू. बाकी काय दाखवणार का आहेत. आपण सगळ्यांचे व्हिडिओ काढतो आपल्या व्हिडिओ कॉल काढणार भाई. मी आणि सिद्धेश सगळ्यांचे व्हिडिओ काढतो सिद्धेश. अरे मग आपल्या व्हिडिओ कॉल काढणार भाई. हे काय मजा घे क्या काका राहिला रे. मजा घे क्या. मित्रांनो आता आपण चाललोय मंदिरात. मंदिर बाकीचे जण पुढे गेलेत आणि आता आम्ही राहिलो तिघं पाठी. तर याचं पण चॅनल आहे. चॅनलचं नाव सांग. अजय सांबरी. अजय सांबरे. जाऊन सबस्क्राईब करा. आता आपण जाऊया मंदिरावरती. आणि आता आपण एंट्री करतोय. एंट्री तर झाले त्यात काही विषय नाही. चले किरकिरी आहे. चल तुम्हाला किरकिरी दोस्त आहे का. त्याला सगळ्या जेवढे पण युट्यूब फॅमिली माझी तेवढी सगळे किरकिरी नावाने ओळखतो. त्याला माहिती आहे. जाऊया म्हणजे पाया पडू. जाऊया दाखवतो कोण कोण काय नाही अजून. एवढी सगळे आपल्यासोबत. आता जाऊन पाया बियावर पडू आणि मग जाऊ डायरेक्ट डॅमवर. काय बोलणे तुझं. मला चांगलं वाटतंय. हा मग आमचा दुसरा डुकाटीवाला मागं फिर मागं फिर मागं फिर मागं फिर. आहा. डुकाटी बॅग कुणाची आहे. माझी स्वतःची. इथे 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 दुकाटी. काय आर्मर दाखवूयात कुठले कुठले आर्मर प्रोटेक्टर कुठे आहे. शोल्डर प्रोटेक्टर हा कुठे आहे. चेस्ट प्रोटेक्टर. यारा यारा अजून कुठं नव्हतं काय फिरला. काय भारी वाटतं ना भाई. डायरेक्ट नाच वाटतं रे इथं. सगळी झाडं आणि भाई हे बघा कसं वाटतंय एकदम भारी. डायरेक्ट रावस या चिप्याला का बघू किरकिऱ्याला. बाकी व्ह्यू बघा. झाडं बघा. मित्रांनो आता आपण ना R15 चालवणार आहे. म्हणजे असं इंटेरियर बघून मला एवढं भारी वाटतंय ना. आपण लेकला गेलो ना की त्या जरा दादाला जायचं होतं बाहेर म्हणून. तर आपण पाया वगैरे पडलो मंदिरात नाश्ता केला आणि आता इथून निघतोय घराकडे. तर मी त्याला बोललो जरा दादा म्हणजे R15 बघू चालवायला कशी वाटते. त्यामुळे R15 चालवतो आपण आता जरा.
भाई काय भारी वाटते रे चालवायला. तर मित्रांनो निघतो आता इथून आपण आणि आपण चालवतो R15. भाई काय फील आहे भाई गवार. मजा येते रे डायरेक्ट चालवायला गाडी. फेअरिंगची गाडी चालवायला लयच मजा येते. डायरेक्ट नाद. चला चला मित्रांनो इथून निघतो आपण आता. रे यार गाडीचा भाई डायरेक्ट नाद फील आहे नाद. हॅलो जाऊ दे रे मित्रांनो. तेव्हा पाहुणा लेक तिथे आहे नाही तर आपण R15 घेऊन निघालोय भाई. एवढी मजा येते ना भाई गाडी चालवायला. डायरेक्ट नाद रे. फील एक नेकेड बाईक पाहिजे भाई खरंच. खरंच एक नेकेड बाईक आहे ना. आपलं नेकेड बोलतोय फेरिंग बाईक घेईन ना जे मी घेणार मित्रांनो. मी फेरिंग बाईक घेणार काय पण होते पण घेणार मी फेरिंग वाली. तर मित्रांनो बस आता भाई गाडीचा फील घेऊ द्या मला जरा. जो गाडीचा फील आहे ना तो घेतो मी. ब्लॉग इथं एंड करतो. ज्यांना ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि प्रेम दाखवा. प्रेम थोडं कमी झालंय. शॉर्टला जसा व्ह्यू जात आहेत ना तसे लॉंग ब्लॉगला जायत नाही येत. तर कृपया करून हे करा आणि प्रेम दाखवा. भेटू तुम्हाला अशाच एक धमाकेदार चिम्मेश्वर ब्लॉगमध्ये. चला भेटूया डायरेक्ट.